आपल्याला काहीही करून संजय दादांना दिल्लीत पोहोचवलं पाहिजे आणि त्यासाठी जीवाचं रान आपल्या सगळ्यांना करावं लागेल. पुढचा उमेदवार योग्य आहे का नाही ह्याच्यावर बरेच वक्तव्य झाले, पण संजय दादा योग्य का आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कैलासवासी मंडलिक साहेबांचे हे चिरंजीव आहेत, हे योग्य का आहेत, यांना का मतदान दिलं पाहिजे याचा मला वाटतं उल्लेख व्हायला पाहिजे. आज संजय दादांचा उल्लेख केला तर उच्च शिक्षित आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन 30च्या अधिक संस्था शिक्षण संस्था त्या चालवतात आणि टोटल त्यांच्या ग्रुपमध्ये 2000 कुटुंबांना आज रोजगार मिळालेला आहे. मी आज चॅलेंज देतो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कुठल्याही जिल्हा बँकेमार्फत 1 रुपयाचंही अण्णासाहेब पाटीलचं कर्ज झालं नाही आहे. कारण जर मराठा समाज सक्षम झाला, आपल्या पाया उभारला, तर आमच्या दारात कोण येणार? कागलला तसं काही 6 वाजता दारात यायला लागतो ना. सदाशिवराव मंडलिक साहेबांचं ते वक्तव्य लक्षात ठेवा. माझं एक मत तर मला पडलं पाहिजे, सलाईनची बाटली लावून खासदार साहेबांनी प्रचार केला, 2014ला पण तसाच प्रचार केला. आता माझं मत आहे की आपल्याला काय सलाईनची बाटलीची आवश्यकता नाही. सदाशिवराव मंडलिक साहेबांचा शब्दच घेऊन सलाईनची बाटली आपल्यासाठी आहे, ते घेऊन तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं पाहिजे. संजय मंडलिकना खासदार करण्यासाठी समरजित गाडगे तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यांना खासदार करणार. संजय दादा ज्या ज्या ठिकाणी निवडून आले, जिल्हा परिषदेला 3 वेळा निवडून आले, 3 वेळेला तिने उत्कृष्ट काम त्या माध्यमातून केलेलं आहे. जे ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या त्या नेहमी तिने समर्थपणानं पार पाडलेल्या आहेत. त्या सर्व मंडलिक साहेबांचे उच्चांक यावर आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मित्रांनो, वारसा हा खूप थोड्या लोकांना लाभतो, ती खूप नशिबान माणसं असतात आणि त्या नशिबान माणसांपैकी आदरणीय प्राध्यापक संजय दादा मंडलिक आहेत असं म्हटलं तर कामा होणार नाही. म्हणजे माशाच्या पिल्ल्याला पोहता येत नाही असं डमक्यातल्या बेडकानं म्हटलं तर काय, शेषनागाला फडा काढता येत नाही असं एका डोम कावळ्यानं म्हटलं तर काय. आणि माझ्या मित्रांनो, एका गरुडाच्या पिल्ल्याला झेप घेता येत नाही हे एका डोम कावळ्यानं म्हणावं, अशा पद्धतीचे सगळे या वर्गाला आहेत. माझ्या मित्रांनो, या ठिकाणी गरिबी ही कशी नष्ट व्हावी, अज्ञान कसं दूर व्हावं यासाठी पहिल्यांदा शिक्षणाकडे लक्ष दिलं. परंतु शिक्षणामध्ये सुद्धा लक्ष देत असताना एक पावित्र्य होतं त्याच्यामध्ये. त्यांनी माध्यमिक शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण केलं. त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, जी माया गोळा करणारी ठिकाण आहेत ती त्यांनी कधी निर्माण केली नाहीत. सामान्य माणसाच्या कुटुंबाला या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन जाणारं शिक्षण तिने निर्माण केलं. 1500 एकर जमिनीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काळमावाडीच्या बीज क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याचं महान पराक्रम आदरणीय कैलासवासी मंडलिक साहेबांनी केलेला आहे. या ठिकाणी संजय दादांना विजयी करण्यामध्ये मोठं योगदान आपण द्यावं. आजपर्यंत दिलं नाही एवढं मोठं योगदान द्यावं एवढी आग्रहपूर्वक नम्रतापूर्वक आपल्याला विनंती करतो.